पोहे ही महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि नाश्त्यासाठी अनेकांच्या आवडीची डिश आहे। पोटभरीचे आणि झटपट होणारे असल्याने अनेकांकडे तर नेहमीच पोहे केले जातात। पण हे पोहे परफेक्ट झाले तर ठीक, नाही तर त्याची सगळी मजा जाते। काही वेळा पोहे जास्त भिजतात आणि मग त्याचा पार गिचका होतो, मग ते खायलाही तितके छान लागत नाहीत। म्हणूनच पोहे परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं याच्या काही सोप्या टिप्स आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 3 कप पोहे स्वच्छ चाळून निवडून घेतले आहेत। आता आपण पोहे भिजवून घेऊया। 1-2 वेळा पाणी घालून पोहे धुवून घ्यायचे। पोहे धुतले की यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्यायची। आता आपण याला हलक्या हाताने मिक्स करू। पोहे भिजवताना मीठ आणि साखर घातल्याने पोहे एकदम चविष्ट होतात। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। आता यावरती झाकण लावून 5 मिनिटे पोहे भिजवत ठेवायचे। मी इथे कढईमध्ये 2-3 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर तिचा कडवटपणा पोह्यात उतरतो। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे। आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून 1-2 मिनिटे परतवून घ्यायचे। या स्टेजला शेंगदाणे घातल्याने ते पोह्यामध्ये नरम होत नाहीत। शेंगदाणे परतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा। मी इथे मोठ्या आकाराचे 2 कांदे बारीक कापून घेतले आहेत। पोह्यांमध्ये कांद्यांचे प्रमाण जास्त असेल तरच पोहे परफेक्ट होतात। पोह्यामध्ये कांदा जास्त परतवून घ्यायचा नाही, तो थोडासा मऊ होईपर्यंतच परतवून घ्यायचा, म्हणजे पोहे मऊसूत होतात। मध्यम आचेवर कांदा 2-3 मिनिटे परतून घेतला आहे। आता यामध्ये 2-3 मिरच्यांचे तुकडे घालून तेही परतून घ्यायचे। मिरच्या 2-3 मिनिटे परतून घेतल्या आहेत। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून तेही छान मिक्स करून घ्यायची। आता आपल्याला या स्टेजला साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि तोही छान मिक्स करून घ्यायचा। लिंबाचा रस घातल्याने पोहे छान मोकळे होतात आणि पोह्यांची चवही अप्रतिम लागते। मी नेहमी फोडणीमध्येच लिंबाचा रस घालून घेते, तुम्हीही एकदा ट्राय करा। आता यामध्ये भिजवून घेतलेले पोहे घालून घ्यायचे। पोहे घालताना ते पहिले मोकळे करायचे, मग घालायचे। मीठ आपण पहिलेच घातले आहे, त्यामुळे मीठ घालण्याची गरज नाही। पोहे मंद आचेवर हलक्या हाताने मिक्स करून घालायचे। पोहे छान मिक्स करून घेतले आहेत। आता आपण छान वाफ देऊन घेऊ, पण त्यापूर्वी पोहे मऊसूत होण्यासाठी पाण्याचा 1 शिंतोडा मारून घ्यायचा। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटे वाफ देऊन घ्यायची। 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पोहे अगदीच मोकळे आणि मऊसूत झाले आहेत। शेवटी यामध्ये किसून घेतलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तयार आहेत गरमागरम परफेक्ट असे कांदे पोहे। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।